Welcome to Chate Group of Education, branch Sambhajinagar. Myself, Mrs. Patil, Biology faculty. बघा आता आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण सेल, टिश्यू, त्याच्यानंतर सेल डिव्हिजन ह्याबद्दल सगळं शिकलो, बायोमॉलिक्युल्सबद्दल शिकलो. आता आपल्याला लिव्हिंग थिंगच्या क्लासिफिकेशन म्हणजे हे सगळं लिव्हिंग वर्ल्ड आहे, इट इज क्लासिफाईड इनटू डिफरंट ग्रुप्स. तर त्या क्लासिफिकेशन बद्दल स्टडी करायचं आहे. बघा, क्लासिफिकेशन मीन्स इट इज द ग्रुपिंग ऑफ द grouping of the living things according to their similarities and the differences, that is called as the classification. म्हणजे आपण वर्गीकरणाचा अभ्यास करणार आहे. आता वर्गीकरण म्हणजे काय, तर जे काही लिव्हिंग वर्ल्ड मधले लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्या सिमिलॅरिटीज म्हणजे त्यांच्या साम्यता आणि त्यांचे डिफरन्सेस म्हणजे फरक, ह्याच्यानुसार त्यांचे आपण ग्रुप केलेत आणि त्या ग्रुपचा अभ्यास आपण करतोय, त्याला आपण वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन म्हणतोय. तर आपल्याला इथं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरणाचा आता अभ्यास करायचा आहे. इन अर्लियर डेज ऑल द लिव्हिंग थिंग्स दे आर ग्रुप्ड इनटू ओनली टू किंगडम्स, दॅट इज किंगडम प्लांटी अँड द किंगडम ॲनिमॅलिया. पूर्वीच्या काळात बघा सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणजे सगळे सजीव आहेत ते फक्त दोनच कॅटेगरीमध्ये घातले जायचे, एक प्लांट आणि दुसरे ॲनिमल्स. पण त्याच्यानंतर मात्र किंगडम प्रोटिस्टा ऍड झाला, नंतर मग किंगडम फंजा ऍड झाला. पण आता आपण वेल डेव्हलप्ड सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन शिकणार आहे, ती म्हणजे 5 किंगडम सिस्टीम अँड इट इज गिवन बाय R.H. व्हिटाकर. बघा, R.H. व्हिटाकर नावाच्या सायंटिस्टने 1969 मध्ये ही 5 किंगडम सिस्टीम आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे, त्याचा आपण आता स्टडी करूया. आता बघा, ही 5 किंगडम सिस्टीम एक्सप्लेन करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केला गेला, तर एक तर नेचर ऑफ द सेल म्हणजे ती प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे हे, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम म्हणजे युनिसेल्युलर असेल का मल्टीसेल्युलर असेल, किंवा मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ॲटोट्रॉपिक असेल का हेट्रोट्रॉपिक असेल, त्याच्यानंतर फायलोजेनिक रिलेशनशिप म्हणजे इव्होल्युशनरी ट्रेंड्स कशा आहेत, ह्या सगळ्यानुसार ह्या 5 किंगडम सिस्टीम मध्ये किंगडम म्हणजे ऑल द लिव्हिंग थिंग्स दे आर क्लासिफाईड इनटू 5 किंगडम्स. म्हणजे ह्या बेसिक गोष्टींचा विचार करून सगळ्या लिव्हिंग थिंग्सचं 5 ग्रुपमध्ये विभागणी केली गेली, त्याला आपण किंगडम्स असं म्हणणार आहे. बघा, आपण आता हे 5 किंगडम सिस्टम कशी डेव्हलप झाले ते ह्या चार्टमध्ये बघू शकतो. पहिल्यांदा ऑल द लिव्हिंग थिंग्स दे आर ग्रुप्ड इनटू 2. फर्स्ट प्रोकॅरियोटिक अँड सेकंड इज द युकॅरियोटिक. सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत त्याचे पहिल्यांदा 2 ग्रुप केले, एक प्रोकॅरियोटिक केला आणि दुसरा युकॅरियोटिक केला. आता आपण सेल ज्या वेळेला स्टडी करत होतो त्याला प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल बद्दल स्टडी केलेला आहे. बघा, प्रोकॅरियोटिक सेल काय आहे, तर द सेल्स विच डू नॉट हॅव द डेव्हलप्ड न्यूक्लियस दॅट आर कॉल्ड एज द प्रोकॅरियोटिक सेल्स अँड दे डू नॉट हॅव द डिफरंट सेल ऑर्गॅनेली ऑल्सो. तर त्या टाईपच्या ज्या सेल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल, म्हणजे ज्यांच्यामध्ये विकसित केंद्रक नाही किंवा बाकीचे सेल ऑर्गॅनेली सुद्धा नाहीत, तर अशा सेल्सना आपण काय म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल. आणि युकॅरियोटिक सेल म्हणजे काय असणार आहे, तर द सेल्स विच हॅव द डेव्हलप्ड न्यूक्लियस अँड ऑल द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेलिज, दॅट टाइप ऑफ द सेल्स आर कॉल्ड एज द युकॅरियोटिक सेल. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलोच आहोत, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय आणि युकॅरियोटिक म्हणजे काय. आता त्या प्रोकॅरियोटिक सेल्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटीचा विचार केला, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द बॉडी, तर ते सगळे युनिसेल्युलर असणार आहेत. So body of that organism is formed of from the single cell only, so they are called as the unicellular, and all the prokaryotic unicellular they are classified as the kingdom Monera. बघा, सगळे प्रोकॅरियोटिक आहेत ते युनिसेल्युलर असणार आहेत आणि त्यांना मग एका किंगडम मध्ये घातलंय, त्याला आपण म्हणतो किंगडम मोनेरा. पहिला किंगडम कुठला झाला मग किंगडम मोनेरा. आता त्याच्यानंतर आपण युकॅरियोटिक बद्दल बघूया. युकॅरियोटिक मध्ये कॉम्प्लेक्सिटी नुसार आपण त्याचे परत युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे 2 भाग केले. युनिसेल्युलर म्हणजे काय, द बॉडी इज फॉर्म्ड अप फ्रॉम द ओनली सिंगल सेल अँड दॅट सेल इफ इट इज युकॅरियोटिक सेल देन दॅट ग्रुप ऑफ द ऑर्गॅनिझम इज क्लासिफाईड ॲज द किंगडम प्रोटिस्टा. बघा, युकॅरियोटिक आहेत पण युनिसेल्युलर आहेत, तर अशा ऑर्गॅनिझमना कुठल्या ग्रुपमध्ये घातलं मग किंगडम प्रोटिस्टा. ओके, आता त्याच्या पुढे बघूया आपण मल्टीसेल्युलर म्हणजे युकॅरियोटिक आहेत पण बॉडी इज फॉर्म्ड अप फ्रॉम द मेनी सेल्स हॅव्हिंग द टिश्यूज ऑर्गन सिस्टीम एक्सेट्रा.
तर मल्टीसेल्युलर आणि युकॅरियोटिक असं असेल तर त्याचे आपण 3 किंगडम केलेले आहेत. एक तर किंगडम फंगाय, म्हणजे ऑर्गॅनिझम जर हेटेरोट्रॉफिक असतील, त्याच्यानंतर बॉडीमध्ये मायसेलियम म्हणजे ब्रँचेस असेल, ब्रँचड बॉडी स्ट्रक्चर असेल, आणि सॅप्रोफायटिक असतील तर सगळे ते फंगसमध्ये आले. त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर अँड युकॅरियोटिक हॅव्हिंग द ॲटोट्रॉफिक मोड ऑफ द न्यूट्रिशन. ॲटोट्रॉफिक म्हणजे काय? स्वयंपोषी. तर हे सगळे ॲटोट्रॉफिक असतील, मल्टीसेल्युलर असतील आणि युकॅरियोटिक असतील तर त्याला आपण कशात घेतलं? किंगडम प्लांटीमध्ये. आणि त्याच्यानंतर बघा किंगडम ॲनिमलिया. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, दे आर द युकॅरियोटिक but they are the heterotrophic, holozoic, and if cell wall is absent then that type of the living organisms are classified as the kingdom Animalia. बरं, हे लक्षात आलं का? बघा आता आपण मल्टीसेल्युलर मध्ये परत 3 ग्रुप केले, तर त्याच्यामध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन हा एक मुद्दा होता आणि दुसरा सेल वॉल. तर सॅप्रोफायटिक असतील तर ते फंगसमध्ये आले, ॲटोट्रॉफिक असतील तर ते प्लांटीमध्ये आले, आणि जे हेटेरोट्रॉफिक आहेत पण होलोझोइक आहेत ते कशात आले? ॲनिमल्स मध्ये आले, किंगडम ॲनिमलिया. तर बघा आता ही 5 किंगडम सिस्टीम तयार झाली. इथे आपल्याला 5 किंगडम सुद्धा दिसतात. पहिला आहे तो किंगडम मोनेरा, दुसरा आहे तो किंगडम प्रोटिस्टा, तिसरा आहे तो किंगडम फंगाय और फंजाय, नेक्स्ट इज द किंगडम प्लांटी अँड लास्ट इज द किंगडम ॲनिमलिया. म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड मधले सगळे लिव्हिंग थिंग हे 5 ह्या ग्रुपमध्ये कॅटेगराईज केले गेले. आता ह्या 5 ग्रुपचे आपण डिटेल थोडेसे बघूया. पहिला किंगडम कुठला होता? किंगडम मोनेरा. आता किंगडम मोनेराचे आपल्याला वैशिष्ट्य काय सांगता येतील बघा. आपण मगाशी सांगितलं असं दे आर द प्रोकॅरियोटिक अँड द युनिसेल्युलर. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, युनिसेल्युलर म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर दे आर आयदर हेटेरोट्रॉफिक ऑर ॲटोट्रॉफिक, म्हणजे ते हेटेरोट्रॉफिक असतील किंवा ॲटोट्रॉफिक असतील. आता हेटेरोट्रॉफिक आणि ॲटोट्रॉफिक म्हणजे काय असतं? ॲटोट्रॉफिक मीन्स they are making their own food that are called as the autotrophic. म्हणजे autotrophic म्हणजे काय? त्याला आपण स्वयंपोषी म्हणतो. ते म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे ते काय असतात? ऑटोट्रॉफिक असतात. आणि हेटेरोट्रॉफिक काय असणार आहेत? तर परपोषी, जे आपल्या पोषणासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणार आहेत ते परपोषी. मग किंगडम मोनेरा मधले जे काही ऑर्गॅनिझम्स असतील ते दोन्ही प्रकारचे असतील, काही असतील ते ॲटोट्रॉफिक आणि काही असतील ते हेटेरोट्रॉफिक. आता एक्झाम्पल बघा, मोनेरामध्ये आपण कुठले कुठले ऑर्गॅनिझम घालू शकतो? तर पहिले आहेत ते बॅक्टेरिया, आपण जीवाणू म्हणतो त्याला. नंतरचे ते ब्ल्यू ग्रीन अल्गी. ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजेच बॅक्टेरियल सेल विच कंटेनिंग द क्लोरोफिल दॅट आर कॉल्ड ॲज द ब्ल्यू ग्रीन अल्गी. म्हणजे सेलचं स्ट्रक्चर बॅक्टेरिया सारखंच असणार आहे, फक्त त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं. तर अशा प्रोकॅरियोटिक सेलना आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी असं म्हणतो बघा. तर मग किंगडम मोनेरामध्ये एक्झाम्पल काय सांगितले? बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी. ओके. आता दुसरा किंगडम आपण बघतोय तो किंगडम प्रोटिस्टा. तर किंगडम प्रोटिस्टाचं बेसिक फीचर आपण सांगितलं मगाशी, युकॅरियोटिक आणि दुसरं युनिसेल्युलर. युनिसेल्युलर आहेत पण ते युकॅरियोटिक आहेत. युकॅरियोटिक म्हणजे काय? दे हॅव द वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस इन द सेल अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेली. तर हे युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर झालं. इथं पण दे मे बी हेटेरोट्रॉफिक ऑर द ॲटोट्रॉफिक, म्हणजे ते परपोषी असू शकतात किंवा स्वयंपोषी असू शकतात. जर आपण हेटेरोट्रॉफिक बघितलं तर एक्झाम्पल काय सांगितलं? अमिबा. अमिबा माहिती आहे आपल्याला, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तो पॅरामेशियम. पॅरामेशियम आणि अमिबा हे कशामध्ये आले? हेटेरोट्रॉफिक मध्ये आले, म्हणजे परपोषी मध्ये आले. आणि ॲटोट्रॉफिक प्रोटिस्ट कुठले सांगितले बघा? युग्लिना अँड व्होल्वॉक्स. दीज आर द ॲटोट्रॉफिक प्रोटिस्ट. म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिल असणार आहे आणि त्यामुळं ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकणार आहेत. सो दे आर द ॲटोट्रॉफिक इन नेचर. तर प्रोटिस्टामध्ये सांगितलं युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, हेटेरोट्रॉफिक प्रोटिस्ट आर अमिबा अँड पॅरामेशियम अँड ॲटोट्रॉफिक प्रोटिस्ट आर युग्लिना अँड व्होल्वॉक्स. ना आता पुढचा किंगडम बघा आपण, किंगडम फंगाय. ऍक्च्युअल फंगस आपण बुरशी किंवा कवक असं म्हणतोय, तर ते वेगळ्या किंगडम मध्ये घातलेलं आहे. तर बघा जसं आपण आधी बघितलं तसं दे आर द युकॅरियोटिक, दे आर द मल्टीसेल्युलर, मोड ऑफ द न्यूट्रिशन हेटेरोट्रॉफिक,
ते पूर्णपणे हेटेरोट्रॉपिक असणार आहेत, परपोषी असणार आहेत, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. पण हेटेरोट्रॉपिक मधला पण प्रकार काय आहे बघा, दे आर सॅप्रोफायटिक. फंगासच्या बाबतीत काय सांगतो, दे आर सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिकला मराठीत मृतोपजीवी असं म्हणतात. म्हणजे काय, दे लिव्हज ऑन द डेड अँड डिकेइंग लिव्हिंग थिंग्स किंवा डेड अँड डिकेइंग मटेरियल्स. म्हणजे मृत किंवा विघटनशील पदार्थावर ते जगत असतात, म्हणून त्याला काय म्हणलंय, सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिकचा अर्थ काय, मृतोपजीवी म्हणजे डेड अँड डिकेइंग मटेरियलवर जगणारे. आता त्याच्यानंतर अजून एक पॉईंट ह्याच्यात सांगू शकतो बघा आपण, सेल वॉल इज प्रेझेंट. सेल वॉल इज प्रेझेंट अँड इट इज मेड अप ऑफ द कायटिन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द किंगडम फंगाय. आपण सेलमध्ये सेल वॉल काय असतं ते बघितलंय. सेल वॉल इज द आउटर मोस्ट कव्हर आणि ते सेल वॉल फंगसमध्ये कशाचं बनलेलं असणार आहे, कायटिनचं. सेल वॉल इज फॉर्म्ड फ्रॉम द कायटिन. ओके, आता त्याचे एक्झाम्पल आपण सांगू शकतो. एक्झाम्पल इज म्युकर, त्याच्यानंतर पेनिसिलियम आणि मशरूम. मशरूम तर बऱ्यापैकी आपल्याला माहिती असेल, काही मशरूम्स एडेबल पण असतात, म्हणजे खाण्यास योग्य पण असतात. सो दॅट मशरूम इज ऑल्सो अ फंगस. पेनिसिलियम, पेनिसिलिन हे अँटीबायोटिकचं नाव ऐकलं असेल आपण. ते पेनिसिलिन हे अँटीबायोटिक पेनिसिलियम ह्या फंगस पासून तयार होत असतं. आणि म्युकर, म्युकर म्हणजे ब्रेड किंवा भाकरी वगैरे ह्याच्यावर आपण जर डब्यात भाकरी खूप दिवस ठेवली तशीच तर त्याच्यावर वाढणारं जे काही बुरशी असते, दॅट इज द म्युकर. बघा, तर ह्या बुरशी किंवा फंगसचे एक्झाम्पल सांगितले आपण, म्युकर, पेनिसिलियम आणि मशरूम. ओके, तर हे झालं किंगडम फंगाय. आता त्याच्या पुढचा किंगडम काय आहे, किंगडम प्लांटी. हे आपल्याला वेल नोन माहिती आहेत बघा, आपण नेहमी बघत असतो. हे किंगडम प्लांटी म्हणजे सगळे प्लांट्स आहेत, सगळ्या वनस्पती आहेत त्या ह्यामध्ये येणार आहेत. आता ते कसं डिस्क्राईब केलं बघा, दीज आर द युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर अँड मोड ऑफ द न्यूट्रिशन इज ॲटोट्रॉफिक. बघा, ही वनस्पतींची किंवा प्लांटीची स्पेशालिटी आहे. दे आर द ॲटोट्रॉफिक. ॲटोट्रॉफिक अँड द फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक, फोटोसिंथेटिक मीन्स दे परफॉर्म द फोटोसिंथेसिस. आपण प्लांट सेल मध्ये बघितलं होतं, दे हॅव द क्लोरोप्लास्ट विच कंटेन द क्लोरोफिल and that chlorophyll traps the solar energy and convert into the chemical energy. So they make their own food, so they are the autotrophic and that food is made by or formed by the process of the photosynthesis, so they are the photosynthetic. बघा, हे स्वयंपोषी आहेत. प्लांट सगळे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ते कसं तयार करतात, इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. आता त्याच्यानंतर अजून एक स्पेशालिटी असणार ती प्लांट सेलमध्ये, म्हणजे सेल वॉल इज प्रेझेंट. आपण ऑलरेडी सेलमध्ये स्टडी केलेला आहे आणि त्या सेल वॉल मेनली कशाचं बनलेलं असतं, सेल्युलोज. म्हणजे अजून पण पॉलिसेक्रेड आहेत, पण सगळ्यात महत्वाचं सेल वॉल मधलं कंटेंट असणार आहे ते म्हणजे सेल्युलोज. सेल वॉल इज मेड अप ऑफ द सेल्युलोज. तर प्लांटीमध्ये सगळे प्लांट इन्क्लुडेड आहेत. आता शेवटचा किंगडम, किंगडम ॲनिमॅलिया. ॲनिमॅलियामध्ये बघा, दे आर द युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर. मोड ऑफ द न्यूट्रिशन इज हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक मीन्स परपोषी, अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे. बट दे आर द होलोझाइक. हा ॲनिमल किंगडमच्या बाबतीत हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. दे आर द होलोझाइक. होलोझाइक मीन्स दे टेक सॉलिड फूड इनसाइड द बॉडी, दॅट इज कॉल्ड एज द होलोझाइक. म्हणजे घनरूपी अन्न आहे ते आपल्या शरीरात ग्रहण करतात, तर त्याला आपण होलोझाइक असं म्हणतो. बघा, होलोझाइक म्हणजे काय, अन्न शरीरात आत ग्रहण करणे, तर त्याला होलोझाइक असं म्हणतो आपण. म्हणजे हेटेरोट्रॉफिक आहेतच, परपोषी आहेतच, परपोषी आहेत पण काय आहेत, होलोझाइक आहेत. मीन्स दे टेक सॉलिड फूड इनसाइड आवर बॉडी. ओके, आता दुसरा सेल वॉलच्या बाबतीत काय आहे, ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. सेल वॉल इज ॲब्सेंट इन द किंगडम ॲनिमॅलिया. आणि एक्झाम्पल काय आहे, ऑल द ॲनिमल्स दे आर इन्क्लुडेड इन द किंगडम ॲनिमॅलिया. बघा, आता आपण क्लासिफिकेशनची 5 किंगडम सिस्टीम स्टडी केली. 5 किंगडम कुठले आले, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया. मोनेराच्या बाबतीत काय सांगितलं, प्रोकॅरियोटिक अँड युनिसेल्युलर.
अँड हेट्रोट्रॉफिक. प्रोटिस्टाबद्दल युकॅरियोटिक, युनिसेल्युलर अँड हेट्रोट्रॉफिक ॲज वेल एज द ऑटोट्रॉफिक. फंगसच्या बाबतीत काय सांगितलं? युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर. दे आर द हेट्रोट्रॉफिक अँड द सॅप्रोट्रॉफिक. प्लांटीच्या बाबतीत युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक. आणि ॲनिमलच्या बाबतीत eukaryotic, multicellular and heterotrophic and holozoic. So these are the basic properties of the 5 kingdoms, and these are the 5 kingdoms, and that system is given by the R.H. Whitaker in 1969. आपण क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग थिंग हे स्टडी करायला लागलोय, म्हणजे सजीवांचं वर्गीकरण ह्याच्याबद्दल स्टडी करतो. बघा आतापर्यंत आपण 5 किंगडम बघितले, ज्याच्यामध्ये सगळे ऑर्गॅनिझम क्लासिफाय केले गेले होते. किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमॅलिया. पण मोनेरामध्ये बॅक्टेरिया आले, फंगायमध्ये सगळे फंगस आले, प्लांट्स, ॲनिमल्स वगैरे सगळे लिव्हिंग थिंग क्लासिफाय झालेले आहेत. पण अजून एक आपण व्हायरसेस ह्याच्याबद्दल मात्र त्या क्लासिफिकेशनमध्ये कुठेही स्थान नाही आहे, कारण व्हायरसेस हे लिव्हिंग थिंगमध्ये आहेत की नाही आहेत ह्याच्याबद्दलच आधी शंका आहे, कारण दे आर ॲट द एज ऑफ द लिव्हिंग अँड द नॉन लिव्हिंग असं म्हणलं होतं. म्हणजे व्हायरसेस हे लिव्हिंग थिंग आहेत असं पण म्हणलं जात नाही, किंवा ते नॉन लिव्हिंग थिंग आहेत असं पण म्हणता येत नाही. म्हणजे दे आर द ॲट द एज ऑफ द लिव्हिंग अँड द नॉन लिव्हिंग थिंग, म्हणजे ते दोन्हीच्या मध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळं त्या 5 किंगडम सिस्टीममध्ये व्हायरसेसला कुठं स्थान नाही आहे बघा. त्यामुळे व्हायरसेस आपण थोडं वेगळं स्टडी करायला लागलो. तर व्हायरसेस आपला आपण असं का म्हणतो ॲट द एज ऑफ द लिव्हिंग अँड द नॉन लिव्हिंग थिंग, का तर मीन्स आउटसाइड द लिव्हिंग थिंग्स दे आर बिहेव लाईक द नॉन लिव्हिंग मटेरियल, बट वेन दे गेट एंट्री इनसाइड द लिव्हिंग थिंग्स दे बिहेव्स लाईक द लिव्हिंग थिंग्स. म्हणजे काय बघा, ज्या वेळेला कुठल्याही दुसऱ्या होस्ट म्हणजेच लिव्हिंग थिंगच्या बाहेर व्हायरस आहे, म्हणजेच एन्व्हायरमेंटमध्ये मातीत असेल, कुठल्याही सरफेसेसवर असेल, त्यापर्यंत व्हायरस हा नॉन लिव्हिंग थिंग आहे. म्हणजे तो स्वतःची वाढ स्वतः करू शकत नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलंही सेल्युलर मशिनरी नाही आहे, सेल्युलर कंटेंट्स नाही आहेत. हेच आपण सांगितलं तर सेल्युलर मशिनरी इज ॲबसेंट, म्हणजे त्याच्यामध्ये सायटोप्लाझम, ऑर्गॅनेली वगैरे असं काहीच असणार नाही आहे. त्यामुळं तो outside the living thing or the outside the body of living thing, it is the non-living. But as soon as it get entry inside the living thing, it uses all the cell machinery inside the living things and it grows. मग जसं ते लिव्हिंग थिंग्स म्हणजे एखाद्या सजीवाच्या शरीरात प्रवेश करतं, तसं मात्र त्या सजीवाची सगळी सेल मशिनरी म्हणजे त्याच्यातलं सेल कंटेंट सगळं वापरतं आणि ते स्वतःची वाढ घडवून आणतं. त्यामुळे आपण त्याला असं म्हणतोय दे आर ॲट द एज ऑफ द लिव्हिंग अँड द नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे कुठल्याही सजीवाच्या शरीराच्या बाहेर जोपर्यंत व्हायरस आहे तोपर्यंत तो नॉन लिव्हिंग आहे, तो स्वतःची वाढ घडवून आणू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये कुठलंही सेल्युलर कंटेंट नाही आहे. पण जसं त्याला एखाद्या लिव्हिंग बॉडीमध्ये प्रवेश मिळतो तसं मात्र तो त्या लिव्हिंग थिंग्स मधल्या सगळ्या सेल्युलर कंपोनंट यूज करतो आणि स्वतःची वाढ घडवून आणतो. त्यामुळं सजीवांच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर मात्र तो लिव्हिंग थिंग सारखा होतो. म्हणून इट इज द ॲट द एज ऑफ द लिव्हिंग अँड द नॉन लिव्हिंग थिंग. जर आपण मग व्हायरसचा स्टडी करायचा म्हणला तर व्हायरसमध्ये फक्त 2 पार्ट असणार आहेत. एक तर त्याचं आउटर कव्हर असणार आहे, ते प्रोटीन असणार आहे, आणि दुसरं त्याच्यामध्ये जे काही जेनेटिक मटेरियल असणार आहे ते न्यूक्लिक ॲसिड असणार आहे. दॅट मे बी द DNA ऑर द RNA. बघा व्हायरसेसची जी काही बॉडी असणार आहे त्याच्यामध्ये फक्त 2च घटक असणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही सेल्युलर कंपोनंट असणार नाही. फक्त 2 घटक आहेत. कुठले सांगितले? एक प्रोटीन which forms the outer cover which is also called as a capsid, and inside that there is a genetic material called as the nucleic acid. म्हणजे त्या प्रोटीन कव्हरच्या आतल्या साईडला त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असेल जे न्यूक्लिक ॲसिड असेल. ते न्यूक्लिक ॲसिडमुळे एक DNA तर असू शकतं किंवा RNA असू शकतं. म्हणजे व्हायरसची बॉडी किंवा व्हायरस हा फक्त 2 घटकांनी तयार झालाय, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड. जोपर्यंत तो शरीराच्या बाहेर आहे तोपर्यंत तो नॉन लिव्हिंग थिंग आहे. पण शरीरात एंट्री केल्यानंतर मात्र हे प्रोटीन किंवा हे न्यूक्लिक ॲसिड आपल्या म्हणजे होस्टच्या सेलमध्ये जाऊन स्वतःची ग्रोथ घडवून आणणार आहे. तर हे झालं व्हायरसेस बद्दल. आता अजून एक प्रकार आपण सांगतोय तो व्हायरसमध्ये तो प्रोटीन कोट पण ॲब्सेंट असणार आहे. प्रोटीन कोट पण असणार नाही, फक्त सिंगल स्टँडर्ड RNA असणार आहे.
अँड विच कॉज द डेटेरिएशन ऑफ द लिव्हिंग थिंग, अदर लिव्हिंग थिंग्स. तर अशा टाईपचे जर पार्टिकल्स असतील त्याला आपण व्हायरॉइड्स असं पण म्हणतोय. बघा, व्हायरसेसमध्ये प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड आहे, पण व्हायरॉइडमध्ये प्रोटीन पण ऍबसेंट आहे. फक्त काय प्रेझेंट असणार आहे? ओनली सिंगल स्ट्रँडेड RNA. अँड दॅट सिंगल स्ट्रँडेड RNA कॅन infect to the living cell and inside the living cell it can grow. So this is about the viruses and the viroids. बघा, व्हायरस म्हणजे काय लक्षात आलं असेल. व्हायरसला आपण काय म्हणलंय? ऍट द एज ऑफ द लिव्हिंग अँड द नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे जोपर्यंत त्याला कुठल्याही लिव्हिंग थिंगचं सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत ते वाढत नाही. ओके, आता त्याच्या पुढचा पार्ट आपण क्लासिफिकेशन स्टडी करायला लागलोय. तर क्लासिफिकेशनचा जो सगळा स्टडी आहे किंवा क्लासिफिकेशनचा सगळा अभ्यास आहे त्याला आपण टेक्झॉनॉमी असं म्हणतोय. तर त्या टेक्झॉनॉमीचे वेगळे युनिट किंवा युनिट्स ऑफ द क्लासिफिकेशन आपण इथे स्टडी करणार आहे. म्हणजे क्लासिफिकेशन करत असताना जे काही ग्रुप्स तयार केले गेले त्याला टेक्झा असं म्हणतात आणि ते वेगवेगळे टेक्झा आपण इथे स्टडी करतोय. बघा, पहिला आपण टेक्झा किंवा पहिला युनिट शिकणार आहे तो म्हणजे स्पीसीज. स्पीसीज काय असेल? इट इज द ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम, group of closely related organism and they interbreed within themselves. That group of the organism is called as the genus. म्हणजे that group of the organism is called as the species. Species म्हणजे काय बघा, तर अगदी सिमिलर कॅरेक्टर असलेले सगळे ऑर्गॅनिझमचा ग्रुप, त्याला आपण स्पीसीज म्हणतो. आणि अजून एक अट काय सांगितली? दे शुड इंटरब्रीड विदिन दॅट ग्रुप. दॅट ग्रुप इज कॉल्ड एज द स्पीसीज. म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन त्याच ग्रुपमध्ये चालणार आहे. दे रिप्रोड्यूस इन दॅट ग्रुप ओनली अँड दॅट ग्रुप इज कॉल्ड एज द स्पीसीज. स्पीसीज म्हणजे काय असणार आहे? तर एक लिव्हिंग थिंगचा ग्रुप असणार आहे जो क्लोजली सिमिलर असणार आहे आणि त्यांचं रिप्रोडक्शन त्या ग्रुपमध्येच चालणार आहे. तर त्या ग्रुपला आपण स्पीसीज असं म्हणतोय. ओके, आता दुसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे जीनस. आता जीनस काय असेल बघा? जीनस इट इज अ ग्रुप ऑफ सिमिलर स्पीसीज. म्हणजेच एकसारख्या ज्या स्पीसीज आहेत त्या एकत्र आणल्या की तो जो मोठा ग्रुप तयार होणार आहे स्पीसीज पेक्षा त्याला आपण काय म्हणणार आहे? जीनस. म्हणजे जीनस काय आहे? ग्रुप ऑफ सिमिलर स्पीसीज. आता त्याच्यानंतरचा पुढचा ग्रुप आपण फॅमिली म्हणतो. तर फॅमिली काय असणार आहे? परत तेच, ह्याच्यापेक्षा मोठा ग्रुप. सो फॅमिली इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जेनेरा. म्हणजेच जे रिलेटेड जेनर आहेत, सिमिलर जेनर आहेत, त्या सगळ्यांचा एकत्र ग्रुप केला की त्याला काय म्हणतो आपण? फॅमिली असं म्हणतो. त्याच्यानंतरचा पुढचा मोठा टेक्झा येणार आहे किंवा ग्रुप येणार आहे तो म्हणजे ऑर्डर. तर ऑर्डर म्हणजे काय? इट इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड फॅमिलीज. म्हणजे एकसारख्या फॅमिली एकत्र आल्या की त्याला काय म्हणणार आहे आपण? ऑर्डर म्हणणार आहे. त्याच्यानंतर पुढचा टेक्झा येतो किंवा पुढचा ग्रुप आहे तो क्लास. क्लासच्या बाबतीत तेच सांगणार आहे आपण. इन द क्लास क्लोजली रिलेटेड ऑर्डर्स आर ग्रुप्ड टुगेदर. म्हणजे जवळपास सारख्या ऑर्डर्स आहेत त्या एकत्र आणून त्याचा काय होणार आहे? क्लास. क्लास नंतर मग डिव्हिजन आणि फायलम असे दोन ग्रुप करतो आपण. जर प्लांट्स मध्ये आपण बघितलं तर त्याला आपण डिव्हिजन असं म्हणतोय आणि अॅनिमल्स मध्ये त्याला काय म्हणतोय? फायलम. म्हणजे एकसारखे क्लासेस एकत्र आले प्लांट्स मध्ये की त्याला आपण डिव्हिजन म्हणायचं आहे आणि त्यालाच आपण अॅनिमल मध्ये काय म्हणणार आहे? फायलम. आणि एकसारखे गुणधर्म असलेले सगळे फायलम मिळून सब किंगडम आणि नंतर मग किंगडम तयार होणार आहे. आता आपण ह्याच्या आधीच्या पार्टमध्ये किंगडम बघितलेलेच आहेत वेगवेगळे. तर ते मग सगळ्यात मोठी कॅटेगरी तयार होणार आहे ती म्हणजे किंगडम. बघा, ह्या सगळ्या कॅटेगरीज आपण आता स्टडी केल्या. एक स्पीसीज. स्पीसीज म्हणजे काय आहे? ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच इज क्लोजली रिलेटेड अँड इंटरब्रीडिंग ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड एज अ स्पीसीज. जीनस, ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड स्पीसीज. त्याच्यानंतर फॅमिली, ऑर्डर, क्लास, डिव्हिजन ऑर द फायलम, सब किंगडम आणि किंगडम. हे आपण युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन केलेले आहेत. म्हणजे कुठल्याही ऑर्गॅनिझम मध्ये आपण ऑर्गॅनिझमला आपण ह्या युनिट्समध्ये बसवू शकतो आणि त्याचं क्लासिफिकेशन सांगू शकतो. आपण एक एक्झाम्पल घेणार आहे ते म्हणजे ह्युमनचं. ह्युमनचं सिस्टमॅटिक पोझिशन आपण इथे सांगितलंय. म्हणजे माणसाचं क्लासिफिकेशन आपण कसं केलंय ते इथं दिलेलं आहे बघा, आपल्याला कळण्यासाठी की हे कॅटेगरीज कशा केल्या जातात. तर बघा, ह्युमन मधली सगळ्यात मोठी कॅटेगरी, सगळ्यात मोठा ग्रुप काय? ॲनिमल आहे. ह्युमन ॲनिमल आहे, त्यामुळं इट इज इन्क्लुडेड इन द किंगडम ॲनिमलिया. त्याच्यानंतर ह्युमनचं फायलम काय असेल बघा? इट इज इन्क्लुडेड इन फायलम कॉर्डेटा. नेक्स्ट, human is included in class Mammalia.
ऑर्डर प्रायमेट्स, फॅमिली होमिनिडी, जीनस होमो अँड स्पीसीज सॅपियन्स. तर हे ह्युमनचं क्लासिफिकेशन आपण सांगू शकतो बघा. तर किंगडम कुठला असणार आहे? ॲनिमल असणार आहे, कारण ह्युमन ॲनिमल आहे. ॲनिमलच्या प्रॉपर्टी आपण काय सांगितल्या होत्या? युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर अँड हेटरोट्रॉफिक ॲज वेल एज द होलोझाइट. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी ह्युमन मध्ये आहेत, त्यामुळे ॲनिमल आला. कॉर्डेटा, कॉर्डेटा म्हणजे काय असणार आहे? एकतर नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, देन फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द मेनी आर द सम स्टेजेस ऑफ द लाईफ. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जो नोटोकॉर्ड आहे तो कन्वर्ट ॲक्च्युअल व्हर्टिब्रल कॉलम मध्ये झालेला असतो, पण नोटोकॉर्ड आहे. त्याच्यानंतर डॉर्सल नर्वस सिस्टीम आहे. त्यानंतर क्लास मॅमेलिया. मॅमेलिया म्हणजे काय? प्रेझेन्स ऑफ द मॅमरी ग्लँड्स ऑर द मिल्क सिक्रेटिंग ग्लँड्स. आणि हे फीचर ह्युमन मध्ये आहे. हेअर प्रेझेंट आहेत, स्वेट ग्लँड आहेत, म्हणजे स्किन ग्लँड्स आहेत वगैरे, हे सगळं मॅमेलियाचं आहे. त्याच्यानंतर प्रायमेट्स. प्रायमेट्समध्ये काय येणार आहे बघा? तर फेस इज फ्लॅट, त्याच्यानंतर बायनॅक्युलर व्हिजन, हे सगळं येणार आहे. होमिनिडी. होमिनिडीमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट अदर ॲनिमलपेक्षा थोडीशी जास्त असते. त्याच्यानंतर जीनस आहे तो होमो आणि स्पीसीज आहे तो सॅपियन्स. मग ज्या वेळेला बघा सायंटिफिक नेम तयार केलं जातं कुठल्याही ऑर्गॅनिझमचं, त्याच्यामध्ये 2 पॉईंट वापरले जातात, एक जीनस आणि दुसरा स्पीसीज. त्यामुळं ह्युमनच्या बाबतीत पण जर समजा सायंटिफिक नेम सांगायचं असेल ह्युमनचं, तर आपण काय सांगतो बघा? होमो सॅपियन्स सॅपियन्स असं ह्युमनचं सायंटिफिक नेम सांगितलं जातं. होमो सॅपियन्स सॅपियन्स म्हणजेच जसं प्रत्येक गोष्टीला कॉमन नेम आहे, पण सायंटिफिक नेम प्रत्येक गोष्टीचा आहे, तर तसंच ह्युमनचं सायंटिफिक नेम काय असणार आहे? होमो सॅपियन्स सॅपियन्स. आता इथं बघा, होमो काय आहे? याचा जीनस आहे, आणि सॅपियन्स सॅपियन्स काय आहे? स्पीसीज आहे. त्यामुळे कुठल्याही ऑर्गॅनिझमचं सायंटिफिक नेम हे 2 गोष्टींवर ठरतं, एक जीनस आणि दुसरं स्पीसीज. ह्युमनचं पण सायंटिफिक नेम कशावर नाही ठरलं? मग पहिला त्याचं जीनस घेतला आपण, तो कोणता? होमो, आणि स्पीसीज काय आहे? सॅपियन्स सॅपियन्स. म्हणून ह्युमनचं सायंटिफिक नेम काय झालं? होमो सॅपियन्स सॅपियन्स. तर अशा पद्धतीने नावं तयार करण्याची जी सिस्टीम आहे त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं म्हणतात. बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजेच प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक लिव्हिंग थिंगला एक वेगळं सायंटिफिक नाव असणार आहे, आणि ती तयार करण्याची जी सिस्टीम आहे त्याला म्हणतात बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आणि त्याच्यामध्ये काय असतं बघा? पहिला शब्द असतो तो जीनस असतो, आणि दुसरा शब्द असतो तो स्पीसीज असतो. मग आपण आता ह्युमनच्या बाबतीत शिकलेलो आहे, त्यामुळे ह्युमनचं सायंटिफिक नेम बायनॉमियल नॉमेनक्लेचर नुसार काय असेल? होमो सॅपियन्स सॅपियन्स. तर आपण इथं बघा क्लासिफिकेशन स्टडी करायला लागलोय. मागच्या पार्टमध्ये आपण 5 किंगडम बघितले. इथं व्हायरसेस हे कुठल्याही किंगडममध्ये इन्क्लुडेड नाही आहे, कारण का? तर ह्याला आपण लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग असं कुठल्याच कॅटेगरीत घालत नाही, ॲट द एज ऑफ द लिव्हिंग अँड द नॉन लिव्हिंग थिंग. त्यामुळे ह्याला आपण सेपरेटच ठेवलेलं आहे, कुठल्याही किंगडममध्ये इन्क्लूड केलेलं नाही. आता त्याच्यानंतर टेक्झॉनॉमी किंवा युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन आपण स्टडी केले. त्याच्यामध्ये स्पीसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, डिव्हिजन किंवा फायलम, सब किंगडम आणि किंगडम हे सगळे ग्रुप्स बघितले आपण, किंवा युनिट्स बघितले क्लासिफिकेशनचे. मग ह्या युनिट वाईज ह्युमन कसं आपण क्लासिफाय करू शकतो ते पण इथं सांगितलं. म्हणजे ह्युमनची सिस्टमॅटिक पोझिशन: किंगडम ॲनिमॅलिया, फायलम कॉर्डेटा, क्लास मॅमेलिया, ऑर्डर प्रायमेट्स, फॅमिली होमिनिडी, जीनस होमो, स्पीसीज सॅपियन्स सॅपियन्स. आणि मग बायनॉमियल नॉमेनक्लेचर नुसार ह्युमनचं सायंटिफिक नेम काय येईल? होमो सॅपियन्स सॅपियन्स, बिकॉज जीनस ऑफ द ह्युमन इज द होमो अँड स्पीसीज इज द सॅपियन्स सॅपियन्स. According to binomial nomenclature, the name is formed up from the genus and the species. Okay, so name of the human is Homo sapiens sapiens. So this is about the general classification of the living things.